चंद्रपूर शहरात शिकारीच्या चितळाच्या मटणाच्या नावाखाली गावठी डुकराचे मांस विकून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार वन विभागाने उघडकीस आणला आहे। गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात भालचंद्र शिरकुरे याला 7 भाग मांसांसह ताब्यात घेण्यात आले आहे। चौकशीत हे 50 किलो मांस पडोली येथून खरेदी करून शिकारी चितळाचे असल्याचे सांगत विक्री केल्याची कबुली त्याने दिली। आरोपीच्या मोबाईलमध्ये जंगली प्राण्यांशी संबंधित काही व्हिडिओ सुद्धा आढळून आले आहेत। जप्त केलेले मांस तपासणीसाठी पाठवण्यात येत असून काही संशयित आरोपी फरार आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास वन विभाग करीत आहे। चंद्रपूर शहरामध्ये जंगली मांस विकल्या जात आहे याची माहिती मिळालेली होती। त्यानुसार आम्ही एक सापळा रचून आज मयूर हॉटेलजवळ भालचंद्र शिरकुरे याला आम्ही ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आम्ही गावठी डुकराचं मटण घेतलं आहे व मी ते चितळाचं मटण म्हणून मी शहरामध्ये विकतो आहे। त्या अनुषंगाने आम्ही जाऊन चौकशी केली असता सदर गावठी डुकराचे मांस होते याला दुजोरा मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ज्यांना विकलं जे शौकीन होते जंगली मांसाचे त्यांची आम्ही चौकशी केली। त्याच्यापैकी 2-3 इसम आपल्याला मिळालेले आहेत। त्यांची चौकशी केल्यावर बाकीचे इसम अजूनही फरार आहेत। याच्यामध्ये चंद्रपूर शहरातील लोकांनी जंगली मांस आहे असं यावर बळी पडू नये। ते गावठीच असेल शिकार आहे असं समजून ती खाऊ नये ही वनविभागातर्फे आपल्याला एक विनंती आहे।